हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत सुकी मच्छी. जी आहे सुकी मच्छीची भाजी कशी बनवायची. सगळ्यात पहिले हे आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. बघा, गव्हाचं नाही, ज्वारीचं घ्यायचं आहे. त्याला इव्हनली सगळीकडे आपले जे मच्छी आहे त्याच्यावर पसरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर लसूण अद्रकचा पेस्ट घ्यायचा आहे आणि त्याला पण आपल्या मच्छीवर असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे. बघा, त्या मच्छीला सगळीकडे लागलं पाहिजे असं त्याला सगळीकडे पसरवायचं आहे. आणि मग त्याला पसरवून साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एका आपल्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे तेल, जेवढं आपल्याला लागते, जेवढं तुम्हाला पाहिजे तसं. आणि त्याच्यामध्ये मिरच्या जे आहेत ते तोडून तोडून टाकायचे आहेत. तुम्ही मधातून त्याला चिरू पण शकता, मी फक्त त्याला तोडून तोडून टाकलेलं आहे. तर त्याला टाकायचं आणि त्याला चांगलं त्याच्यात होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी हळद टाकायचं आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मी कोथिंबीर टाकलेला आहे आणि कोथिंबीरला पण चांगलं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जे आपले पीस आहेत मच्छीचे, ज्याच्यावर आपण ज्वारीचं पीठ आणि अद्रक टाकलं होतं, त्याला एक 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 करून आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि चांगलं टाकायचं आहे पसरून, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मच्छीला ते बरोबर मसाला लागेल. तर भांडं तुम्ही असं पसरटच घ्या, जसं मी घेतलेलं आहे पसरट. म्हणजे कसे मच्छीचे आपले जे पीस आहेत ते इव्हनली सगळीकडे स्प्रेड होतील चांगले. आणि नंतर मग त्यांना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ त्याला तसंच राहू द्या झाकून ठेवल्याच्या नंतर, तशाला तसंच. आणि नंतर मग त्याला थोडं 2 मिनटाच्या नंतर तुम्ही त्याला मिक्स करून घ्या. बघा, इथं त्याला अच्छंसं मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर असं मिक्स केल्याच्यानंतर त्याला 2 मिनटं ठेवा आणि वरतून कोथिंबीर टाका. आणि बघा, आपला सुका मच्छीची भाजी तयार झालेली आहे. मी दुसरी पण तिखटवाली बनवलेली आहे. जर तुम्हाला ती बघायची असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर मी ते लवकरच टाकणार आहे. बघा, तर आपलं हे सुकी मच्छीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. कमेंट करून प्लीज सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ट्राय करून नक्की बघा. थँक्यू.